ठाकरेंच्या हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली असा गौप्यस्फोट मंत्री भरत गोगावलेंनी केला। एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री न होण्याला, आदित्य ठाकरेंच्या मंत्री होण्याला आणि राज राणेंच्या न झालेल्या घर वापसीला रश्मी ठाकरेच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि यावरून जोरदार राजकारण रंगले। पाहूयात। निर्णय प्रक्रियेत वहिनींचा हस्तक्षेप होता। राज राणे आणि भुजबळांच्या वाटेत वहिनींचा खोडा। वहिनींमुळे शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हुकलं। या वहिनी दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाहीत, तर या आहेत समस्त शिवसैनिकांच्या रश्मी वहिनी, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे। आणि त्यांच्यावर हे सगळे आरोप केले आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना रश्मी ठाकरेंचा निर्णय प्रक्रियेत मोठा हस्तक्षेप होता असा दावा गोगावलेंनी केलाय। उद्धव ठाकरे त्यांचं ऐकत असल्यामुळे शिंदेंचं मुख्यमंत्रीपद, राणे राज ठाकरे यांची घर वापसी हे सगळंच रखडलं असा गोगावलेंचा आरोप आहे। आघाडीच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद द्यावं असं जवळजवळ सगळ्या आमदारांना वाटत होतं, परंतु कुठे माशी शिंकली काय शिंकली हे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि म्हणून करता आम्हाला ते बोलावं लागलं। जर त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असते तर हे असा विस्कळीतपणा झाला नसता। स्त्री शक्तीचा आम्ही आदर करतो, काही त्याबद्दल दुमत नाही आहे, परंतु ज्या स्त्री शक्तीने त्यावेळेला काही गोष्टी चांगल्या सांगायला पाहिजे होत्या उद्धव साहेबांना, त्यावेळेला न सांगितल्यामुळे हे सगळं घडलं। आणि ज्यावेळेला उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्यना मंत्रिपद नाही द्यायला पाहिजे होतं हे सगळ्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेला तो हट्ट झाला आणि त्याच्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घडलं म्हणून आम्ही बोलतो। वजनदार नेता म्हणून नारायण राणे साहेबांकडे त्यावेळेला पाहिलं जात होतं आपल्याला माहिती आहे, परंतु त्यावेळेला थांबवलं गेलं। राजसाहेब ठाकरे तर स्वतः ज्यावेळेला उद्धव साहेब आजारी झाले तेव्हा त्यांना लीलावतीला नेण्यापासून परत आणण्यापासून स्वतः राजसाहेब, आम्हालाही वाटलं त्यावेळेला की यांनी एकत्र यावं, पण तिथेही ते काही घडू दिलं नाही आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून गोगावलेंच्या या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर देत टीका करण्यात आली आहे। ज्या घरामध्ये तुम्ही उडबस करत होता, ज्या घरामध्ये 4 वेळा तू निवडून आलास शिवसेनेच्या नावावर, तुला ती संधी प्राप्त करून दिली, त्या संधीचे उपकाराच्या तर लांबच अपकाराने फेडतायत। मला तर डायरेक्ट असं वाटतं की पाडग्यांमधला निष्ठावंत कोण, तर गोगावले। भरत गोगावले सारख्या एका गद्दार औलादीच्या माणसाला आम्ही फार किंमत देत नाहीये। ज्या गोगावलेनं महाडच्या नाक्यावरून एवढं मोठं मान सन्मान ज्या शिवसेनेने प्राप्त करून दिला, त्या शिवसेनेची आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंची आणि त्याचबरोबर माननीय रेश्मी वहिनींची बदनामी करण्याचं काम हे असे उपटसूम भरत गोगावले करतायत। आज रश्मी वहिनींचं स्थान आमच्या हृदयामध्ये माते समान आहे। त्यांच्यावर आरोप करण्याचं धाडस ज्या भरत गोगावलेने केलेलं आहे त्यांची जीभ हासडली जाईल। महायुतीतला संघर्षही या निमित्तानं समोर आलाय। महायुतीतले भागीदार आणि अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी रश्मी वहिनी कुटुंब वत्सल असल्याचं सांगत त्यांची स्तुती केली। ज्यांनी ओळख दिली त्यांच्यावर असे आरोप करणं चुकीचं असल्याचं आनंद परांजपे म्हणतायत, तर त्यावर गोगावलेंनीही प्रत्युत्तर देताना शिंदेंच्या हुकलेल्या मुख्यमंत्रीपदाची कहाणी सांगितली। मी देखील शिवसेनेमध्ये काम केले, किंबहुना 2 पिढ्या मी शिवसेनेमध्ये होतो। माननीय सौ रश्मीताई ठाकरे या अत्यंत कुटुंबवत्सल आहेत, कधीही त्यांचा राजकारणामध्ये हस्तक्षेप नसायचा। किंबहुना काही व्यक्ती ह्या स्वतःहून रश्मी वहिनींकडे जायच्या की उद्धव साहेबांना समजवा, पण कधीही रश्मी वहिनींचा हस्तक्षेप हा निर्णय प्रक्रियेमध्ये नसायचा। आता वेगळं झाल्यानंतर ज्या शिवसेनेनेच आपल्याला मोठं केलं तीच ओळख कोण विसरत असेल आणि असे बेछूट आरोप करत असेल रश्मी वहिनींवर, तर ते दुर्दैवी। जर एकनाथ शिंदे साहेब जर पाहिलं तर आमच्या वहिनी पण आहेत, त्या कधी कुठं हस्तक्षेप करत नाहीत, कधी ऐकलं त्या कुठं पाहिलं का ह्या 3 वर्षामध्ये एकाही कुठल्या बाबीमध्ये कुठंच नाही, कोणाची चर्चा तरी आहे का? ते आमची वहिनी तर कुठं राजकारणात तर कुठं आपण पाहिली पण नसाल। मग ह्या सगळ्या गोष्टीचं काही नाही काहीतरी राज असू शकतं म्हणून आम्ही तेव्हा भुजबळांचं नाव घेऊन दावे झाल्यानंतर स्वतः भुजबळांनीही प्रत्युत्तर दिलंय। मी शिवसेनेत परत जाण्याचा प्रश्नच येत नाही आणि तिथे कोण निर्णय घेतं हे माहीत नाही असं म्हणत त्यांनी मुद्द्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या शक्यता नाकारल्या।
बाळासाहेबांना शिवसेना त्यांचं काम करत होतं. आमच्यामध्ये जे आहे नंतर एकमेकांबद्दल प्रेम नक्कीच पहिल्यासारखं होतं, परंतु तिकडे जाण्याचा वगैरे काही मुद्दा नव्हता. आणि त्यावेळेला सुद्धा बाळासाहेब ठाकरे आणि एक 11 जणांची जे लीडर्स कमिटी होती, नेते मंडळी, ती बसायची एकत्रित आणि महत्त्वाचे निर्णय घ्यायचे. मला माहिती नाही काय परिस्थिती आहे. मला वाटत नाही आम्ही तसं काही असेल, कारण आम्ही त्यांना जवळून सगळ्यांनाच ठाकरे कुटुंबियांना पाहिलेलं आहे आणि असं काही प्रकार असेल असं मला वाटत. उद्धव ठाकरेंची सत्ता वहिनींच्या हातात, वहिनींच्या हट्टापायी ठाकरे मुख्यमंत्री, निर्णयाच्या फाईल वहिनींच्या हाताखालून जातात, असे अनेक आरोप दबक्या आवाजात यापूर्वी होत आले. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्याचा पडद्यामागे बोभाटाच झाला होता. मात्र खुलेपणाने पहिल्यांदा कुणीतरी रश्मी ठाकरे यांना आरोपांच्या तोफेसमोर उभं केलंय. परिणाम काय होतात हे येत्या काळात पाहावं लागणार आहे. तोवर राजकीय चर्वणाला नवा विषय मिळालाय हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.